चला माझ्या मैत्रिणींनो, आज माझ्या घरी पाहुणे येणार आहेत जेवायला, म्हणून आपण इथं 1 किलो चिकन आणलेलं आहे. आता आपण ह्याला उकडू घालणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं कोथिंबीर, लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे. आपण आता ही तळायला टाकणार आहे. तर बघा, आपण इथं ही तळायला टाकलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. हो का, इथं मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि 2 चमचा आपण हळद टाकलेली आहे. आता आपण ह्याला चांगलं हलवून घेऊया. बघा, आपण इथं आता चांगलं हलवून घेतलेलं आहे. आता आपण ही चिकन आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकूया. आता ही 1 किलो चिकन आहे. आपण आता ह्याला चांगलं हलवून घेऊया, एकजीव करूया ह्याचा. आणि एकजीव झाल्याच्या नंतर आपण ह्याला 20 मिनिटं वाफेवरती वाफवून घेऊया. कमी गॅसवर ठेवूया. आता ह्याच्यामध्ये असं ही 20 मिनिटं ठेवून देऊया. आपल्याला पाणी ह्याच्यावरती तापायला ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. चला, आता आपलं चिकन उकडलेलं आहे. इथं भाजीला काढून ठेवलेलं आहे. इथं मिठाचं ठेवलेलं आहे मुलांसाठी. इथं घरगुती काळा मसाला आणि मटण मसाला आहे. इथं कांदा लसूणची पेस्ट आहे. इथं खोबरं आहे. आता कढई ठेवलेली, त्यात 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण इथं कांदा आणि लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट केलेली आता त्याला तळायला टाकूया. ती आपण 4 चमचे टाकणार आहे. आता आपण भाजी बनवणार आहे ना, सुक्कं नाही बनवणार. आपला मसाला आता कसा तळायला लागलेला आहे, तेल सुटायला लागले. आपण ह्याच्यामध्ये आता खोबरं टाकून घेऊया. बघा, आता आपण खोबरं तळायला टाकलेला आहे. आता तो चांगलं तळेल. हो का, आपला मसाला छान असा तळलेला आहे. आपण काळा मसाला आणि घरगुती मसाला टाकून घेऊया. परत मटण मसालाही टाकलेला आहे. आता आपण ह्याला एकजीव करून घेऊया. बघा, हो का, कसं छान असा भाजायला आहे. बघा, तेल सुटायला लागलेला आहे आपल्या मसाल्याला. आता हा मसाला चांगला तळलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये हे चिकन घालून घेऊया. हो का, हे आपण ह्याच्यामध्ये असं चिकन घालून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. आता ह्याला हलवून घेऊया. आता हे हलवलेलं आहे. हे आपल्याला 4 माणसासाठी बनवायचं आहे. तुम्हाला जेवढ्यासाठी बनवायचं तुम्ही बनवू शकता. आता ह्याला उकळी येऊन देऊया आणि 10 मिनिटं ठेवून परत त्याला उतरून घेऊया. बघा मैत्रिणींनो, असं एकदा करून बघा. खूप चवीला होते आणि छान आहे. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करा.